योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे। अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची, काही धर्मकार्य करायचं, इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं। कोणी IIT वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल, जा ना। मग अस्वस्थ आहेत इकडे कुठे, महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे? तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका। तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते, लोकांच्या मुळावर येते। पुढले जितके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री किंवा इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करा। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावला जात आहेत। जी काय नाराजी ती दूर करण्याचा एकनाथ शिंदेंना प्रयत्न करा। नाराजीचं कारण कळलं पाहिजे महाराष्ट्रात। नाराजीचं कारण कळलं पाहिजे। लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, हां, तर हे नाराजीचं कारण नक्की काय आहे? पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी काय आहे? एकदा कळलं पाहिजे आम्हाला। पण राऊत साहेब, काँग्रेसमधून एक प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे की उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं गेलं, शिंदेंना संपवून नवीन उदय कोणाचा करणार आणि तो उदय दोन दगडांवर हात ठेवू नयेत, नेमका रोख कोणाकडे वाटतोय? या मुळात काँग्रेस काय सांगते की उद्धव ठाकरेजींना संपवून उद्धव ठाकरे संपलेले नाही। बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट त्यांनाही संपवण्याच्या वल्गना झाल्या त्या काळात, पण आम्ही सगळ्यांना पुरून उरलो। उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा हे काँग्रेसवाले करतायत। संपले, तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? शिवसेना संपली नाही, शिवसेना संपणार नाही, आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुन्हा उसळी घेऊ। आणि सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं। आमच्या भाजपा, मोदी, शहा कोणालाही सोडत नाहीत, आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत, जे त्यांच्याबरोबर आहेत, त्यांना सोडत नाही। सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते। त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा उदय समोर येईल। उदय सामंतांचं नाव घ्या ना, उदय सामंतांचं नाव घ्या। डावसला घेऊन गेले आहेत, त्यांना समोर केले जाईल। उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत।